पहिली पायरी, तुम्हाला मिळालेले आरोग्य. भूतकाळातील तुमच्या लहानपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा आणि मनातल्या मनात त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांकडे पाहिलंत तर त्यातून 3 वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल. तर तुम्हाला इथं तुमच्या आयुष्यातील 3 प्रसंग निवडायचे आहेत. तर तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला आज मेडिटेशन आपल्याला करायचं आहे ही गोष्ट. चला, तर डोळे बंद करायचे आहेत आणि मी जे बोलते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातलं आठवण करायची आहे आणि आपल्याला ते मेडिटेशन करायचं आहे. चला, तर चला, डोळे बंद करा. मी वाचते त्याच्यामुळे मी हे करेन. चला, पहिलं, भूतकाळातील. मला त्यावेळेस जे स्वास्थ्य मिळालं होतं, म्हणजे माझी जी काही तब्येत छान होती लहानपणी, त्यामुळे मी छान खेळ खेळत होते, मित्रमैत्रिणींबरोबर दिवसभर फिरत होते. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी. मी प्रत्येक काम त्यावेळेस आनंदाने आणि उत्साहाने करत होते कारण माझी तब्येत छान होती. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि मी कुठंही आपण पिकनिकला गेलो, सुट्टीला गेलो तर किती उत्साह असायचा. किती डोंगर असतील, काही असतील, पायऱ्या असतील तरी आपण किती पटपट पटपट पट चढायचं. हे कशामुळे व्हायचं? तर आपली हेल्थ छान होती यामुळं. तर त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी. हे झालं लहानपणाचं, प्रौढ अवस्थामधलं, जेव्हा की तुम्ही शाळेत होता. शाळेत असताना गॅदरिंगमध्ये भाग घेतला, खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. ते घेऊ शकलो का? कारण आपली तब्येत छान होती. त्या आरोग्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे. शाळेत जर लांब असेल तरी त्यावेळेस कोणी सायकलने जायचं, कोणी चालत जायचं. तेवढ्या उत्साहाने आपण त्यावेळेस तितकं चालत होतो कारण आपली आरोग्य छान होतं. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे. तिसरं, प्रौढ अवस्थेमधलं. प्रौढ अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजच्या पुढं गेला, म्हणजे जॉबला असता किंवा लग्न झालं असेल त्यावेळेसही आठवायचं. म्हणजे जेव्हा लग्न झालं असेल तेव्हाही आपल्याला किती उत्साह असतो सगळं करायचं, हे करायचं. ते कशामुळं होतं? चांगली हेल्थ असल्यामुळं. तर त्या आरोग्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी. तर तुम्हाला हे 3 अवस्थेमधले एक एक घटना आठवायच्या आहेत आणि त्याच्याबद्दल आभार मानायचे आहेत. हे झालं भूतकाळातील. आता दुसरं आहे वर्तमान काळातील. वर्तमान काळातील दुसरी पायरी, तुम्हाला सध्या मिळत असलेले आरोग्य, म्हणजे जे आत्ता आहे वर्तमान काळातलं. जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहेत
त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हृदय यांचा विचार करा. ज्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5 ही नावे एकामागून एक अशी तुम्ही घेऊ शकता. तर इथं आपण कृती करूया तीच. तर इथं आपल्याला ज्ञानेंद्रिय घ्यायची आहेत 5. ती घेतली तरी चालतील किंवा मग तुमचे हात, पाय जे तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. 5 कोणतंही. चला तर मग. मी माझ्या हातांबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे. त्यामुळे मी खूप सर्व काही कामे करू शकते. त्याबद्दल आभारी आहे. मी माझ्या पायांबद्दल आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मी चालू शकते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्याबद्दल आभारी आहे. मी माझ्या हृदयाबद्दल आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मी माझं जे पंपिंग आहे ते होतं. मी जिवंत आहे त्याच्यामुळे. मी श्वास घेऊ शकते. पूर्ण शरीराला त्याच्यामुळे रक्तपुरवठा होतो. त्याबद्दल आभारी आहे. मी श्वास हे नाकाचं जे इंद्रिय आपलं त्याबद्दल आभारी आहे, कारण त्याच्यातून मी ऑक्सिजन घेऊ शकते, हवा घेऊ शकते आणि मी त्यामुळे जिवंत आहे. त्याबद्दल आभारी आहे. नंतर कान या ज्ञानेंद्रियाबद्दल मी आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांचा गाणी ऐकू शकते, संगीत ऐकू शकते. त्याबद्दल आभारी आहे. हे तुम्हाला दुसरं पायरी. तर याच्यामध्ये तुम्ही 5 ज्ञानेंद्रिय घेऊ शकता किंवा 5 अवयव घेऊ शकता. कसंही तुम्हाला जसं करायचं आहे तसं. तुम्हाला आत्ता एखाद्या गोष्टीबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करायची असेल, एखाद्या अवयवाबद्दल, तर ते तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता. तिसरी पायरी, तुम्हाला मिळावंसं वाटणारं आरोग्य म्हणजे भविष्यकाळातलं आरोग्य. तुम्हाला भविष्यकाळात कसं आरोग्य हवं आहे, तर ते तुम्ही आधीच इमॅजिनेशन करायचं आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटतं त्याची निवड करा. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटतं त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. जेव्हा तुम्ही या आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती देता. म्हणजे तुम्ही व्यक्त करता. व्यक्त झालं की पुढचं काम युनिव्हर्स करणार आहे. तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात सहज होणार. तर तुम्हाला आत्ता एखाद्या गोष्टीबद्दल जर वाटत असेल की पुढं माझा हा अवयव व्यवस्थित होईल का काय, म्हणजे जर ती भीती असेल, काही असेल, तर त्या अवयवासाठी आत्ताच कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करायचं. एखाद्याचे गुडघे दुखत असतील, आत्ता थोडे पाय दुखत असतील, तर त्यांनी आत्तापासूनच पायाबद्दल रोज कंपल्सरी कृतज्ञ आहे हे म्हणायचंच. तर इथं या पद्धतीने आपल्याला कधी हात दुखत असेल, काही होत असेल तुमचा मग तुम्हाला असं वाटतं मधूनच की बापरे आत्ताच हात दुखतोय, पुढं कसं होणार, अशी जर शंका येत असेल तर त्या हाताबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करायची की माझा हात खूप छान आहे, मी सर्व कामे छान करत आहे. ते इमॅजिनेशन करायचं तुम्ही. नंतरही ती कामं छान करत आहात. त्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स. जे तुम्ही हे इमॅजिनेशन करू शकता की तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये तुम्ही व्यवस्थित काम करत आहात. जे काही तुम्हाला पुढचं फंक्शन आहे ते त्याच्यामध्ये खूप छान काम करत आहात तुम्ही. हे
तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागेल आणि त्याच्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. म्हणजे ते आपोआप त्याला तुम्ही गती देता आणि युनिव्हर्स त्या पद्धतीने काम करतं. मग बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल बोलत राहते. इथं कोणतीही निगेटिव्ह गोष्ट असेल, इथं ठीक आहे आजार म्हटलंय, पण कोणतीही निगेटिव्ह गोष्ट असेल तर त्या गोष्टीला जवळ ठेवून तीच सारखी सारखी सगळ्यांना सांगत राहायचं नाही. हे सगळ्यावरती लागू पडतं. आता इथं आजाराबद्दल म्हटलंय, पण कोणतीही निगेटिव्ह गोष्ट असू दे आयुष्यातली, कारण ती आपण किती वेळा ती बोलतो दुसऱ्याला हे आपल्यालाच कळत नसतं. तर ते आजपासून बंद करायचं आहे. एक ही निगेटिव्ह गोष्ट आपल्यापर्यंत आली तरी ती दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर आपण त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि ठीक आहे झाली ती गोष्ट, मी ॲक्सेप्ट केली, पण मीही जास्त कुणाला सांगणार नाही, थँक्यू, बस, की मी ते ॲक्सेप्ट करू शकते. तिथंपर्यंतच ती सीमित ठेवायची. त्याला अजून 4 लोकांना सांगून 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 ते वाढवायचं नाही.